पनवेल तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून भाजप महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे। याच प्रचाराचा भाग म्हणून सोमवारी वावेघर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अनन्या गाताडे आणि पोयंजे पंचायत समिती गणाच्या उमेदवार अस्मिता पाटील यांनी भाताण गावात जोरदार प्रचार रॅली काढली। या रॅली दरम्यान ग्रामस्थांनी उमेदवारांचे जागोजागी जंगी स्वागत केले, ज्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसून आले। या प्रचार दौऱ्यात भाजपचे वावेघर जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष मंगेश लबडे, वावेघर पंचायत समिती अध्यक्ष प्रतीक भोईर यांच्यासह राम गाताडे, रामचंद्र केदारी, सीताराम माळी, रघुनाथ माळी, भालचंद्र म्हसकर, दीपक बर्वी, नरेंद्र कोंडळकर, गोपाळ पाटील, नितीन घरत, प्रकाश गाताडे, सुयोग गाताडे, योगेश गाताडे, महेंद्र गोजे, महादेव पाटील, संजय घरत, अनंत पाटील, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या उमेदवार अनन्या गाताडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेवर भर दिला। केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या विकास प्रवासात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले। भाताण ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आपला आत्मविश्वास दुणावला असून जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या 100% सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असून विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देणे सुलभ होणार आहे। त्यामुळे प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आणि भागाचा कायापालट करण्यासाठी येत्या 5 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून अस्मिता पाटील आणि आपल्याला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन अनन्या गाताडे यांनी ग्रामस्थांना केले। वावेघर जिल्हा परिषद निवडणूक 2026 आणि भारतीय जनता पक्ष महायुती आघाडीतून आमच्या वावेघर जिल्हा परिषद उमेदवार सौभाग्यवती अनन्या अविनाश गाताडे तसेच पोयंजे पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अस्मिता अनंत पाटील या दोन्ही पण अधिकृत उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत। रिंगणामध्ये उतरण्यामागे कारण पक्षाने त्यांच्यावर जी जिम्मेदारी सोपवलेली आहे, तुम्ही आता पाहताय की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बरीच विकास कामं या ठिकाणी होत आहेत। आमचे कार्यसम्राट आमदार महेश शेठ बालदीसाहेब यांच्या माध्यमातून भरपूर विकास निधी उरण मतदारसंघ असेल, त्यानंतर आपला पोयंजे विभाग किंवा वावेघर जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी भरपूर अशी विकास निधी आलेली आहे। आणि या विकास निधीच्या माध्यमातून आम्ही आज तुम्ही भरघोस मताने फक्त निवडून द्या। सर्व जनतेला आम्ही हात जोडून विनंती करतो, तुम्ही भरघोस मताने निवडून द्या, फक्त निवडून द्यायचं काम तुमचं आहे। विकास निधी ही गंगा या मतदारसंघामध्ये वाहणार आहे, कारण निधी आणण्याचं काम फक्त भारतीय जनता पक्ष हाच एकमेव पक्ष करू शकतो। आणि त्याच्यामध्ये नेतृत्व करतायत ते आमचे कार्यसम्राट आमदार महेश शेठ बालदीसाहेब यांच्या माध्यमातून भरपूर अशी कोट्यवधीची निधी आज या मतदारसंघामध्ये आलेली आहे। आणि या दोन्ही उमेदवार जे निवडून येतील ते विकास गंगा या दोन्ही मतदारसंघामध्ये वाहून आणतील। आणि जी आज रस्त्याची कामं असतील, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, जो या 10 ते 15 वर्ष ज्यांनी या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला असताना सुद्धा आणि काँग्रेसचा 2 वेळा या ठिकाणी पोयंजा पंचायत समितीवर निवडून आलेले आमचे वसंतदादा काटावले यांनी कोणत्याही प्रकारे विकास कामं केलेली नाहीत। त्यांनी फक्त खुर्चीचा उपभोग घेतलेला आहे। आणि ती विकास कामं करण्यासाठी आज आम्ही या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत। आणि नक्कीच या पोयंजा पंचायत समितीचा कायापालट आम्ही करणार, एवढं बोलतो आणि थांबतो। नमस्कार, मी सौ अनन्या अविनाश गाताडे, वावेघर जिल्हा परिषद गट क्रमांक 5ची भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार। सर्वप्रथम पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून जी मला उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानत आहे। आजचा तर एकदम छान दिवस आहे, आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे। मी सगळ्यांना विनंती करेन की सर्वात प्रथम आपण आपलं सगळ्यांचं स्फुरण वाढवण्यासाठी एक जोरदार आपल्या क्रांतिकारकांनी देशासाठी जे जे काही कार्य केलेलं आहे त्यांचं स्मरण करून एक जोरदार घोषणा करूया, भारत माता की जय। तर आजच्या दिवशी आम्हाला अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे की आम्ही दोघी या प्रवासामध्ये का उतरत आहोत। तर जर आपण बघायला गेलो, आपल्या भारत देशाला एक विकसित देश घडवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी
जी काही विविध उपक्रमं आजपर्यंत लिस्ट आऊट केलेली आहेत, बऱ्यापैकी त्यातली म्हणजे अनेक उपक्रमं ही राबवलीही गेलेली आहेत आणि ह्या सगळ्या उपक्रमांचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकाला घेता यावा आणि तो लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि त्या उपक्रमामध्ये एक खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही या परिवर्तन प्रवासामध्ये आम्ही काय करत आहोत तर पदार्पण करत आहोत आणि या प्रवासामध्ये आपण सगळे आमच्या सोबत आहात हा आम्हाला ठाम विश्वास आहे. कारण ज्या पद्धतीनं आज आम्ही भातान इथे प्रचार ही रॅली जी काही सुरू केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी आमच्या सोबत येऊन हा जो काही भरघोस प्रतिसाद दाखवलेला आहे त्यातून आमचा हूर अजून वाढलेला आहे का निश्चितच एवढी सगळी मंडळी आमच्या सोबत आहेत. वरची मंडळी तर आहेत पण ही पण सगळी मंडळी आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत जोडलेली मंडळी आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आम्हाला निश्चितच काहीतरी उत्तम करता येऊ शकतंय या दृष्टिकोनातून आणि करता यावं हाच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे की समाजाच्या समस्या ऐकून घेणं, त्या समजून घेणं, शक्य होईल तेवढे 100% एफर्ट्स टाकून त्याच्यावरती निराकरण करण्याचा प्रयत्न करणं. जसं दादांनी आता सांगितलं की कार्यक्रम करा, कोणतंही कार्य सिद्धीला न्यायचं म्हटलं तर त्याला आर्थिक पाठबळ लागतं आणि आता आपण बघायला गेलो देशात सत्ता जी काही भारतीय जनता पक्षाची आहे, ज्याला आपण डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, 4 टाइम्स इंजिन जेवढं काही म्हणता येईल ते सगळे इंजिन आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यामुळे जी पण विकास कामं आपल्यासोबत आपल्याला हवी आहेत ती सगळी काही शक्य आहेत. फक्त त्यासाठी आपण सर्वांनी येत्या 5 तारखेला जर अस्मिताताई आहेत पोंजे पंचायत समितीच्या उमेदवार, मी वावेघर जिल्हा परिषदची उमेदवार, तर येत्या 5 तारखेला मी आपणा सर्वांना विनंती करते की कमळासमोरचं बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा आणि आपल्या सेवेची संधी द्या. आम्ही ठाम विश्वास देतो की आम्ही आपणाला निराश करणार नाही. धन्यवाद.